तत्कालीन शिक्षण अधिकारी मंगल धुपे यांच्या विरोधात राज्यपालांकडे तक्रार। सोने चांदी प्लॉट शेतजमिनीसह तब्बल 17 कोटींची अपसंपदा जमविल्याचा मनीष भाले यांचा खळबळजनक आरोप। जालना जिल्ह्यात शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असताना जालना जिल्हा परिषदेच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी श्रीमती मंगल धुपे यांनी सोने चांदीच्या दागदागिन्यांसह आपल्या दोन्ही मुलांच्या नावे जमीन, दुकाने अशी एकूण 17 कोटी रुपयांची अपसंपदा जमवली असल्याची गंभीर तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मनीष भाले यांनी थेट राज्यपाल यांच्याकडे केली आहे। तत्कालीन शिक्षण अधिकारी मंगल धुपे या गट शिक्षणाधिकारी असताना त्यांनी शालेय पोषण आहारात अपहार केल्याचा आरोप मनीष भाले यांनी करत गेल्या 2.5 वर्षात धुपे यांनी हायवे रोड लगत प्लॉट, बागायती शेतजमीन, गाळे, सोन्या चांदीचे दागिने याचा अपसंपदेमध्ये समावेश आहे। या मालमत्तेची चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मनीष भाले यांनी शिक्षण संचालक आयुक्तांबरोबरच राज्यपाल यांच्याकडे खरेदी खताच्या पुराव्यासहित निवेदन देऊन केली आहे। शिक्षणाधिकारी मंगल धुपे मागील काही काळात 2.5 वर्ष जिल्ह्यात कार्यरत होत्या। त्यांनी या काळात जालना शहरासह अंबड तालुक्यात खरेदी केल्याचं खरेदी खत समोर आलंय। माहिती अधिकार पदाधिकारी मनीष भाले यांनी ही माहिती उजेडात आणली आहे। धुपे कधीपासून जिल्ह्यात रुजू झाल्या, त्यानंतर किती महिन्यांमध्ये ही मालमत्ता जमवली असल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आलाय। शिक्षणाधिकारी माध्यमिक श्रीमती मंगल धुपे या सहशिक्षिका पदावरून शिक्षणाधिकारी पदापर्यंत पोहोचलेल्या आहेत। तर सहशिक्षिकानंतर गट शिक्षणाधिकारी, तर गट शिक्षणाधिकारी असताना त्यांची कारकीर्द जी आहे तर ती खूप वादातीत राहिलेली आहे। एका कर्मचाऱ्याने त्यांच्या विरोधात एक प्रचंड मोठी तक्रार केली होती ज्यामध्ये शालेय पोषण आहार, भ्रष्टाचार इत्यादी वगैरे सगळं होतं। परंतु शिक्षण खात्यामध्ये जे प्रशासकीय अनास्था आहे तर त्या अनास्थेमुळे आणि म्हणजे त्या तक्रारीमध्ये कुठलंही तथ्य असताना त्या तक्रारीमध्ये तथ्य नसल्याचं सांगत शिक्षण सचिवांनी मंगल धुपे यांना पाठीशी घातलं आणि ते पाठीशी घालणं इतकं घातक ठरलं की शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांची मुजोरी आणि त्यांची हिंमत ही वाढत गेली आणि उपशिक्षणाधिकारी पदानंतर शिक्षणाधिकारी पदावर असताना, प्रभारी शिक्षणाधिकारी पदावर असताना त्यांनी माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका क्रमांक 5287/2021 मध्ये खोटं शपथपत्र सादर केलं। त्यानंतर आज घडीला त्यांनी जेव्हा आम्ही माहिती अधिकारामध्ये जेव्हा त्यांच्या विरोधात खूप तक्रारी प्राप्त झाल्या, तर तक्रारी प्राप्त झाल्यामध्ये त्या तक्रारीमध्ये जसं किंवा एका शाळेवरच्या एकाच तारखेच्या 2 शाळेवरच्या एका शिक्षिकेची मान्यता, एका शिक्षिकेचे 4-4, 5-5 सेवा पुस्तिका वेगवेगळ्या तारखेच्या वैयक्तिक मान्यता आदेश, त्यानंतर सेवा पुस्तिकेमध्ये असलेली संशयास्पद नोंदी याच्या तक्रारी करून देखील त्या दखल घेत नाही आहेत आणि संस्था चालकाला कुठेतरी पाठीशी घालत आहेत। हे दिसल्यानंतर आम्ही त्याची अजून थोडंसं खोदकाम केलं असता आम्ही माहिती अधिकारामध्ये मागणी केल्यानंतर माहिती अधिकारामध्ये आम्हाला प्राप्त झालेली माहिती या आधारे त्यांनी ज्या शिक्षिका कार्यरत नाही आहेत, म्हणजे ज्या कर्तव्यावरच नाही आहेत, ज्यांची वैयक्तिक मान्यता समाप्त झालेली आहे, अशा शिक्षिकांचे त्यांनी 70 ते 80 लाख रुपयाचं वेतन अदा केलंय आणि त्यामध्ये त्यांनी भ्रष्टाचार केल्याचं जेव्हा आम्हाला सिद्ध झालं, मग ह्या पैशाचा विनियोग त्यांनी निश्चितच कुठे ना कुठेतरी केला असेल। मग याचा शोध घेत आम्ही घेतला असता त्यांनी अंबड तालुक्यामध्ये त्यांच्या मुलाच्या नावे प्लॉटिंगची जमीन, त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक याच्या वापरासाठी जमीन, त्याच्यानंतर प्लॉट्स, नंतर दागिने याची खरेदी केली त्यांनी आणि त्यानंतर त्यांनी जालना शहरात देखील खरेदी केल्याचं आम्हाला जेव्हा सिद्ध झालं, मग आम्ही त्याची माहिती अधिकारामध्ये आणि वैयक्तिक आमच्या याच्यावर आम्ही त्या जेव्हा रजिस्ट्रीच्या कॉप्या काढल्या, जेव्हा त्याची अकाउंट्स डिटेल घेण्यात आली, त्यावेळेस आम्हाला हे लक्षात आलं की हा प्रचंड भ्रष्टाचार त्यांनी शिक्षणाधिकारी पदावर कार्यरत असताना हे 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी 17 ते 18 कोटी रुपयांची प्रॉपर्टी जमा केलेली आहे, जी अपसंपदा म्हणून म्हटल्या जाते। आणि त्याचमुळे आम्ही माननीय राज्यपाल, माननीय शिक्षण सचिव, माननीय शिक्षण आयुक्त, माननीय शिक्षण संचालक यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाची सुधाकर रेड्डी वर्सेस स्टेट यामध्ये लोकसेवकाने जर अपसंपदा जमा केली असेल तर प्राथमिक चौकशी न करता तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश आहेत। आम्ही फक्त एक वाट बघत आहोत की हे प्रशासन काय करतंय आणि आम्हाला कशा प्रकारे आमच्या तक्रारीत तथ्य आहे, आम्ही पुराव्यासह ते दिलेले आहे। पूर्ण त्यांचे दस्त जे नोंदणीकृत दस्त आहेत ते सर्व दस्त आम्ही त्यांना दिलेली आहे आणि त्या दस्तानुसार ते आता काय कारवाई करतात हे आम्ही बघत आहोत। अन्यथा आम्ही तर गुन्हा दाखलच करणार आहोत। माननीय सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला जो दिलेला अधिकार आहे त्या अधिकारानुसार आम्ही गुन्हा दाखल करू। तुमचं नाव आणि पद सांगा। माझं नाव मी मनीष गोविंदराव भाले,
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहे आणि आमचे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय सचिव आमचे अजितदादा कोठारी, फिरोज बागवान, संजोग हिवाळे या सर्वांच्या आम्ही म्हणजे साक्षीने आम्ही आज या सगळ्या आमच्यासोबत कार्यकर्ते आहेत, आम्ही त्यांच्यासोबत निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनावर माझी स्वाक्षरी आहे.